तर ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरता 6ही खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. संजय देशमुख यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड रोष पाहायला मिळतोय. त्यांच्या दिग्रजमधल्या घरासमोर सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो कायम आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे जे संजय देशमुख जे आहेत त्यांच्या आपण निवासस्थानासमोर आहात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी 2 दिवसापासून लावण्यात आलेला आहे. संजय राऊत यांनी व्हीप काढल्यानंतरही ते बैठकीला हजर झाले नाहीत, त्यामुळे एक कुठल्या प्रकारे एक शिक्कामोर्तब झाल्यासारखं शिंदे गटात जाणार अशी चर्चाही आहेत. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर राज्य शासनाकडनं खासदार संजय देशमुख यांना Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. आज त्यांच्या निवासस्थानासमोर गेल्या 3 दिवसापासून सुरक्षा व्यवस्था वाढ करण्यात आली आहे. आज शिवसेनेच्या दोन्हीही ठाकरे आणि शिंदे गटाचा वर्धापन दिन आहे आणि अशातच संजय देशमुख खासदार हे नेमके कुठे आहेत हे गूढ कायम आहेत. मात्र आज वर्धापन दिनी ते ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात जाणार हे कार्यक्रमानंतरच माहीत पडणार आहे. मात्र एकंदरीत जिल्ह्याचं जर चित्र पाहिलं तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही लावण्यात आला आहे. निलेश फाळके, ABP माझा, दिग्रस, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.